अध्ययन निष्पत्ती 020104 आपल्या आसपास दैनंदिन घडणाऱ्या व ऐकलेल्या पाहिलेल्या गोष्टींचा संबंध जोडून त्याबाबत गप्पागोष्टी करतात. इयत्ता 2 विषय मराठी. पाठाचे नाव दिनदर्शिका. वर्षाचे महिने किती? 1/12, 2/7, 3/15, 4/14. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. उत्तर आहे 12. आठवड्याचे वार किती? 1/8, 2/7, 3/5, 4/12. तुमची वेळ सुरू होत आहे आता. उत्तर आहे 7. शनिवार नंतर कोणता वार येतो? 1 सोमवार, 2 बुधवार, 3 रविवार, 4 मंगळवार. तुमची वेळ सुरू होत आहे आता. उत्तर आहे रविवार. दिनदर्शिकेचे दुसरे नाव? 1 पुस्तक, 2 कॅलेंडर, 3 पंचांग, 4 डायरी. तुमची वेळ सुरू होत आहे आता. उत्तर आहे कॅलेंडर. दिनदर्शिकेवरून कोणती माहिती मिळत नाही? 1 वार, 2 सण, 3 सुट्टी, 4 वेळ. तुमची वेळ सुरू होत आहे आता. उत्तर आहे वेळ. शाळेला सुट्टी कोणत्या दिवशी असते? 1 शनिवार, 2 रविवार, 3 सोमवार, 4 बुधवार. तुमची वेळ सुरू होत आहे आता. उत्तर आहे रविवार. 30 दिवसांचा महिना कोणता? 1 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 3 मार्च, 4 एप्रिल. तुमची वेळ सुरू होत आहे आता. उत्तर आहे एप्रिल. ऑगस्ट महिन्यातील सणांची नावे सांगा. 1 रक्षाबंधन, 2 गणेशोत्सव, 3 26 जानेवारी, 4 होळी. तुमची वेळ सुरू होत आहे आता. उत्तर आहे रक्षाबंधन. जून महिन्यात कोणाची जयंती साजरी करतात? 1 शिवाजी महाराज, 2 शाहू महाराज, 3 बाबासाहेब आंबेडकर, 4 महात्मा गांधी. तुमची वेळ सुरू होत आहे आता. उत्तर आहे शाहू महाराज. सर्वात कमी दिवस असणारा महिना कोणता? 1 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 3 मार्च, 4 एप्रिल. तुमची वेळ सुरू होत आहे आता. उत्तर आहे फेब्रुवारी. दिनदर्शिका या पाठात 26 जानेवारीला कोणता वार आहे? 1 सोमवार, 2 बुधवार, 3 शनिवार, 4 शुक्रवार. तुमची वेळ सुरू होत आहे आता. उत्तर आहे शनिवार. महात्मा गांधी जयंती कोणत्या महिन्यात येते? 1 ऑक्टोबर, 2 डिसेंबर, 3 जानेवारी, 4 एप्रिल. तुमची वेळ सुरू होत आहे आता. उत्तर आहे ऑक्टोबर. 31 दिवस असणारे महिने किती? 1 5, 2 7, 3 4, 4 5. तुमची वेळ सुरू होत आहे आता.
उत्तर आहे 7. वार तारीख कशावरून कळते? 1 पुस्तक, 2 दिनदर्शिका, 3 घड्याळ, 4 पेपर. तुमची वेळ सुरू होत आहे आता. उत्तर आहे दिनदर्शिका.